नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना 1500 रुपये मिळण्यासंदर्भात श्रावणबाळ योजना सुरू केलेली आहे. आता या श्रावणबाळ योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अर्ज नेमका कुठे व कसा करायचा, अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी अर्ज करू शकतात, पैसे कशाच्या स्वरूपात मिळतात या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. तर श्रावणबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे. चालू असलेला स्वतःचा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. त्यानंतर मतदान कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड म्हणजेच BPL कार्ड असेल तर त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो तुमच्याकडे असले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक असल्याचा दाखला सुद्धा पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी किंवा 15 वर्षापासून वास्तव्य केल्याचं प्रमाणपत्र जे की तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात मिळून जाईल. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला यासाठी लागणार आहे. एवढी सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे. जर तुमच्याकडे नसतील तर ती आत्ताच तयार करून ठेवा. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पात्रता काय असेल. तर अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी असावा. अर्जदाराच्या घरातील कोणतीच व्यक्ती सरकारी नोकरीवर नसावी. अर्जदार भारताचा नागरिक असावा. अर्जदाराचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त असावे. लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबाकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असावे. जर या सर्व पात्रतेत तुम्ही बसत असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यामुळे या सर्व पात्रता समजून घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यासाठी अर्ज कसा करायचा. तर यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीमध्ये हा अर्ज सादर करू शकता. त्यापेक्षा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करणार असाल तर तुमच्या जवळचे जे CSC सेंटर आहेत तिथे ऑनलाईन कामे केली जातात. तेथे जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता. तर माहिती खूप महत्त्वाची आहे. तुमच्या जवळील सर्व व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.